म्हात्रे आणि त्याच्या संगतीनं खेळ करताना पाहायला मिळेल अक्षय म्हात्रे अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. टीम साई समर्थ i11 कोण संघाची आणि आपण पाहता क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळते फ्रान्सी 11 न्यू यंग स्टार वहाल संघ. या संघाने या स्पर्धेमध्ये भरपूर उत्तम चांगली कामगिरी केली आहे. चला स्पीडअप करा. टीम फ्रान्सी 11 न्यू यंग स्टार वहाल 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिली सुपर 6 मध्ये दाखल झालेले संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी आता लढत मैदानामध्ये आहे. साई समर्थ i11 कोण त्यांच्या विरोधात फ्रान्सी 11 न्यू यंग स्टार वहाल अशी लढत मैदानामध्ये आहे. स्टाकरेनला फलंदाज अनिकेत म्हात्रे त्याच्या संगतीनं अक्षय म्हात्रे. सलामीचा गोलंदाज येतोय कोण संघाचा प्रतीक पाटील. प्रतीक पाटील सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज प्रतीक पाटील. स्टाकरेनला अनिकेत सज्ज झालेत मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज. पंचाचा ग्रीन सिग्नल मैदानामध्ये येत असताना गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल चांगला फटका अदा केलाय. पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात. अनिकेत म्हात्रेच्या बॅट मधनं हा चौकार. पहिल्याच बॉलवरती आगाज केलं चौकारानं एक दमदार सुरुवात दिली आहे. टॉप 3 जाण्यासाठी आता मात्र चांगली फाईट मैदानामध्ये रंगताना दिसेल आणि ते मात्र अनिकेतच्या बॅटमध्ये चौकार. यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केलाय. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून दिलाय सीमा पलीकडं. 6 धावेंसाठी उत्तुंग षटकार. दमदार सुरुवात राहिली. अनिकेत म्हात्रे ऑन फायर. चौकारानंतर आता षटकार त्याच्या बॅटमध्ये आले आहे. धावांना वेग देतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. प्रतीक पाटीलच्या विरोधात चढवले हल्ले मैदानामध्ये आपण पाहता. अनिकेतचं करेल कौतुक. यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केलाय. गॅप मध्ये चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. एका टप्प्यानंतर चौकार. मात्र आक्रमक ध्येय वापरलाय मैदानामध्ये अनिकेत म्हात्रेनं. ज्या प्रकारची तो बॅटिंग करतो. चौकार त्यानंतर षटकार त्यानंतर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला आणि आता मात्र मोठी फटकेबाजी करत असताना पॉवर सर्कल मध्ये एक चांगला स्टार्ट देतोय कोण संघासाठी. बॅकफुटला येऊन चांगला फटका लेट कटच्या माध्यमातून खेळून काढलाय. पुन्हा एकदा चेंडू होतोय फरार सीमा पलीकडं चौकार. आपण पाहतात चौकार त्यानंतर आपण पहिला चौकार षटकार त्यानंतर 2 बॅक टू बॅक चौकार येताना पाहायला मिळालं. आणि याच दरम्यान व्यासपीठावरती शुभ आगमन होते गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील आणि त्यांच्या सवेत कमलाकर शेठ पाटील यांचं शुभ आगमन. त्यानंतर मुकुंद राजे यांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. येणाऱ्या काही दिवसामध्ये याच मैदानावरती दमदार स्पर्धा आपल्याला भेटीला येणार आहे. दीपक शेठ पाटील
आणि संतोष शेठ पाटील यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी स्पर्धा याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल बॅकफुट येऊन चांगला फटका गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू फरार. लगातारचा हा तिसरा चौकार येतोय. फलंदाज अनिकेत मात्रे थांबायला इथे मात्र वेल नाहीये त्याच्याकडे. प्रदीप चेंडू द्या. ओके, आपण मैदानामध्ये पाहतात चौकार षटकार त्यानंतर दोन चौकार वाईट त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आलाय मैदानामध्ये आणि धावसंख्येला पूर्णपणे वेग देत असताना संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. अनिकेत मात्रे पूर्णपणे हवी झालाय. 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं. 23 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. प्रतीक पाटील वरती प्रत्येक बॉलवरती चढवलेले हल्ले पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आता मात्र चांगला फेकलाय. अनंत कार्पेट ड्राईव्ह क्षेत्रशकेतो वेगानं तोपर्यंत मिळाली. या बॉलवरती सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्यानं षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त आणि पहिल्या षटकानंतर एक चांगली दमदार सुरुवात राहिली आहे मैदानामध्ये. साई समर्थ i11 कोण संघाची 24 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकानंतर दमदार सुरुवात पाहायला मिळाली. कोण संघाची 24 धावा धावफलकावरती लागल्यात. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी लढत मैदानामध्ये पाहता कोण त्यांच्या विरोधात वहाल अशी लढत मैदानामध्ये आणि एक चांगला स्टार्ट मैदानामध्ये दिलाय. वहाल संघाच्या विरोधात खेळ करताना साई समर्थ i11 कोण संघ चांगली कामगिरी करताना दिसतोय. अनिकेत मात्रेचं करेल कौतुक. 6 मध्ये त्यानं केल्या 23. पुन्हा एकदा तोच फलंदाज टाकणेला येऊन ठेवेल. बॉलिंग ट्रॅकवरती येईल घनश्याम पाटील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकानंतर आता कमबॅक दिला जाईल का हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये. कारण की पहिल्या षटकामध्ये जे काही फलंदाज हवी झालेत ते पाहता आता मात्र गोलंदाजाला इकॉनॉमिकल स्पेल हात लावावा लागेल. ज्या प्रकारची रणनीती मैदानामध्ये संघनायकांना आखली आहे ती रणनीती पहिल्या षटकामध्ये कामयाबी मिळवली नाहीये आणि या परिस्थितीला आता इथून कमबॅक करावं लागेल. घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाल्यात. पहिलाच बॉल बॅकबोर्डला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय तोपर्यंत या बॉलवरती मिळाली सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मैदानामध्ये घनश्याम पाटील. स्टॅकनेनला आता मात्र बऱ्याच उशिरानं स्टॅकनेनला येऊन ठेपेल. अक्षय मात्रे सज्ज झाल्यात स्टॅकनेनला. घनश्याम पाटील पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. स्विंग आक्रमण आपल्याला पाहायला मिळते घनश्याम पाटीलचा. बॅकफुट लावून चांगला फटका अदा केलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. वेग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. याच दरम्यान शुभागमन होते छोट्या लक्ष्या बैलाचे बिग सपोर्टर्स हेमंत दादा गजानन पाटील यांचं शुभागमन काही क्षणातच इथे होईल. आज आपण पाहता ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला असा छोटा लक्ष्या आणि त्या बैलाला खास सपोर्ट करणारे आमचे हेमंत दादा पाटील यांचं काही क्षणातच आगमन होईल. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं.
स्टॅकेनेनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत मात्रे, ज्यानं अतिशय चांगला खेळ केलाय. सिंगल धावाली तिसऱ्या बॉलवरती. घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 धावा धावफलकावरती. बॅकफुटला येऊन चांगला फटका अदा करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. कमबॅक करताना दिसतोय मैदानामध्ये घनश्याम पाटील. या षटकामध्ये ज्या प्रकारे मागच्या षटकामध्ये धावा कुठल्या होत्या अनिकेतनं, त्याला मात्र पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम मैदानामध्ये करताना दिसतोय. यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी झाली. तोपर्यंत या बॉलवरती मिळाली सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. संयमी खेळ मैदानामध्ये या षटकामध्ये राहिलाय, कारण की 5 बॉलमध्ये 7 धावा अवघ्या खर्च केल्यात या षटकामध्ये घनश्याम पाटीलनं. कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये दिलंय घनश्याम पाटील. शेवटचा बॉल बॅकफुटला येऊन चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दुसरी धावेचा प्रयत्न डेंजर एंडला काय घडेल. थ्रो फेकी ॲक्युरेट आली नाहीये. स्टंप टू स्टंप फेकी येणं गरजेचं होती, मात्र तसं काही घडलं नाहीये. आणि इथून मात्र 2 धावा चोरल्या जातात. 2 धावेनं षटक क्रमांक दुसरं झालं समाप्त. आणि 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावसंख्या लागली आहे साई समर्थ i11 कोण संघाची. बिनगाड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. षटकानंतर 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय साई समर्थ i11 कोण संघ. इथून कमबॅक मग षटक येणं तितकंच गरजेचं आहे, कारण की सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय साई समर्थ i11 कोण संघ. कारण आपण पाहता बिनगाड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा आता मात्र फलंदाज अटॅकिंग मोडमध्ये येताना पाहायला मिळतील, यातील मात्र शंका नाही आहे. कारण की जमिनीची बाजू आहे, कोणताही विकेट त्यांनी गमावला नाहीये आणि दोन्ही सलामीर ओपनर्स मैदानामध्ये खेळ करताना पाहायला. धावसंख्या 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकानं तिथे केले होतं, कारण की त्यांना माहिती आहे भरपूर इम्पॉर्टंट मॅच आहे आणि अशा परिस्थितीला स्वतःला झोकून लावण्याचा प्रयत्न तिथे केला होता. इम्पॉर्टंट झेल सुद्धा होती अनिकेतची. आणि आपण पाहिलं 10 मध्ये 26 केल्यात अनिकेत मात्रेनं, ज्यानं पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात दाखवली होती. धीरज पाटीलचं षटक आपण अनुभवता. पहिल्या बॉलवरती झेल उडाला होता आणि तिथे झेल ड्रॉप झाला आणि त्या बॉलवरती मिळाले सिंगल धाव. स्टॅकेनेनला अक्षय मात्रेला आपण पाहता. गोलंदाज धीरज बॅकफुटला येऊन चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूची अडवणी झाली आहे. नशिबाची साथ मैदानामध्ये मिळाली आहे. टीम वहालला चेंडू अक्षरशः असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल की काय, मात्र त्यानंतर चेंडूनं वळण घेतला आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. एका टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण झालं आणि मिळाली या बॉलवरती 1 धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. स्लोअर पद्धतीचा बॉल इथे फेकण्याचा प्रयत्न केला. अळंद कार्पेट ड्राईव्ह फटका इथे पाहायला मिळाला आणि तोपर्यंत पुन्हा एकदा मिळाली 1च धाव. या षटकामध्ये सलगची 3री सिंगल धाव येताना पाहायला मिळाली आहे. धीरज पाटीलचं षटक भरपूर चांगलं राहिलंय. अजूनही आपण पाहता मोठ्या फटक्यांच्या आतिषबाजीमध्ये जी काही फटकेबाजी होत होती ना, त्या फटक्यांपासून आता मात्र वंचित ठेवले मैदानामध्ये गोलंदाज धीरज पाटील. महत्त्वपूर्ण मॅच मध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय. यावेळचा बॉल चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत, सापला रचला, विकेटचं होईल पतन. पहिला धक्का मैदानामध्ये लागतोय टीम कोणला.
साहिल म्हात्रे. साहिल म्हात्रे हा कोणचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल इनिंग क्रमांक 3 वरती. यावेळेचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, इथे थोडीशी इजा झाली. वेगवान चेंडू होता, पाणी घेऊन जा, खूप वेगवान बॉल. खेळाडूला इजा झालेली आहे. तर व्यासपीठावर आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तलोज मजकूर आमदार डे स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर गोल्डमॅन दीपक शेठ पाटील उपस्थित आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या 20 ते 24 फेब्रुवारीला प्रकाश जवतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. ते सन्माननीय कमलाकर शेठ पाटील आमचे मित्र मुकुंददादा राजे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या संकल्पनेतून येणाऱ्या 20 ते 24 फेब्रुवारी प्रकाश जवतातील क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर आपल्या भेटीसाठी येईल. मनपूर्वक आपलं आम्ही श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि स्पर्धेचे ऑर्गनायझर रमेश शेठ मडवी आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने स्वागत आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये जा. प्रवीण मडवी पाहतो खऱ्या अर्थाने आमचे आयोजक आहेत. प्रवीण मडवी तुमच्या सर्व सहकार्यांचं कौतुक करू. ही स्पर्धा जरी रमेश शेठ मडवी साहेबांच्या संकल्पनेतून तयार झालेली असली तरी श्रेय मात्र संपूर्ण श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि ग्रामस्थ मंडळ सिद्धी करवले यांना जातो खऱ्या अर्थाने. स्पर्धेबद्दल आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी पहिल्याच दिवशी कौतुक केलं सर्व तुमच्या आयोजन समितीचं की एक नेत्रदीपक क्रिकेट स्पर्धा त्यांच्या नावाने आपण खऱ्या अर्थाने आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथमतः सिद्धी करवले गावातील ग्रामस्थांचं आणि आमच्या स्पर्धा आयोजन समितीचं खऱ्या अर्थाने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वतीने जाहीररित्या अभिनंदन करण्यात आलं. थँक्यू. आपण पाहता मैदानामध्ये चांगला खेळ होताना बॉलिंग ट्रॅकवरती धीरज पाटील, नन्या पराटे आणि त्यानंतर तुषार यांच्याकडून कोण टीमला शुभेच्छा येतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वडी या मॅचच्या दिशेनं धीरज पाटीलचं षटक. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये अक्षय गाताडे आपल्याला पाहायला मिळेल. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. धीरज पाटीलचं षटक 5 मध्ये त्यानं 3 धावा खर्च केलं, एक सफलता प्राप्त केली आहे. शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवरती धीरज पाटील. यावेळेचा बॉल स्लोअर पद्धतीचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. 3 धावा देत एक सफलता, एक महत्वपूर्ण इकॉनॉमिकल स्पेल राहिला धीरज पाटीलचा आणि षटक क्रमांक 30 झालं समाप्त. 3 षटकानंतर धाव फलकावरती धावा लागल्यात साई समर्थ i11 कोण संघाच्या. 1 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. कर्यांचं कौतुक करू आम्ही. स्पर्धेकरता आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सन्मान्य आमदार चषक क्रिकेट स्पर्धा तलोजा मजकूरचे दमदार ऑर्गनायझर गोल्डमॅन दीपक शेठ पाटील यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मी श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने जाहीररित्या आभार व्यक्त करत आहोत. तर पुढील मॅच असेल नागझरी आणि त्यांच्या विरोधात देवीचा बाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. देवीचा बाडा आणि नागझरी अशी दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. मतलब या मॅचच्या दिशेनं 3 षटकानंतर 36 धावा स्कोरकावरती लागल्या गेल्यात साई समर्थ i11 कोण संघाच्या. आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलेत गोलंदाज सुजल गरत. सुजल गरत बॉलिंग ट्रॅक वरती टाकण्याला फलंदाज पाहायला मिळेल अनिकेत म्हात्रे. यावेळेचा बॉल जोरदार अपील मैदानामध्ये झालाय. डिसिजन पेंडिंग. दोन्ही पंच एकत्र येतील
5 षटकांमध्ये निर्णय काय येतोय मैदानामध्ये एक्झॅक्टली काय घडलं आणि फलंदाज बाद बॅटची एज लागली आणि याचंच कारण विकेटचं झालंय पतन मैदानातून बाहेर होईल बिग विकेट अनिकेत म्हात्रे सर्व सहकाऱ्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. आता आपण राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकलं की शतकांच्या यज्ञातून उठली एक केसरी ज्वाला 10 दिशांच्या हृदया मधुनी अरुण बुदय झाला. रायगडावर हर्ष दाटला सने चौगडा झडे आणि शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे. भगवे झेंड्याचे आपण पायिक आहोत. राजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हटली तर महाराष्ट्र आणि रायगड म्हटलं ना तर लोकनेते दिबा पाटील साहेबांची या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी की भूमिपुत्रांचा आवाज किती दाबा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव आम्ही भूमिपुत्रच देणार दिबा. शेवटचं षटक सुजल घरात पहिल्याच बॉलवरती त्याला मिळालंय भरपूर मोठं यश कारण आपण पाहता सलामीर ओपनर्स अनिकेत म्हात्रेला बाद केलाय 12 बॉल मध्ये त्यानं 27 केल्या. नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये त्याने येथे मात्र दाखवलाय धमाका आल्या ठोकलाय षटकार. तर इथे आपण पाहतो व्यासपीठावर आज या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असणारे पनवेल रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस दिनेश दादा खानावकर नावडे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल दिनेश दादा खानावकर आपलं श्री साई क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. अनिल भोईर गोड अनिल भोईर यांचं आगमन झालेलं आहे. जिथे संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथे अनिल भोईर यांची दोस्ती. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आमचे सर्वांचेच लाडके छोटा लक्ष बैलाचे बिग सपोर्टर ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला अशा छोट्या लक्ष बैलाचे बिग सपोर्टर आमचे हेमंतदादा पाटील यांचं शुभागमन त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेचा बॉल बॅकफूट लावून चांगला फटका बॅक टू बॅकचा हा दुसरा तडाका अक्षय म्हात्रेच्या बॅटमधनं षटकार. स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य आणि हेमंतदादा पाटील सिद्धी करवले यांच्या वतीने 2,501 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. आकाश म्हात्रेच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. तिसरा येईल का आणि तिसऱ्या बॉलवरती हा तिसरा धमाका षटकार. अप्रतिम संगीत कारण की आमदार चषक क्रीडा स्पर्धा आपण अनुभवत आणि आज आपण पाहता या स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रभर केली जाते कारण की भरदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे स्पर्धेचे सर्व रमेश शेठ मडवी यांच्या संयुक्त विद्यमानानं रंगलेली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवता आणि त्यांनी घेतलेली मेहनत आज पूर्णपणे यशदायी ठरत असताना कारण की या स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रभर होत असताना आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहता भरपूर चांगले खेळाडू खेळ करताना पाहायला मिळतात. सलगचे 3 षटकार आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे मात्र विकेटचं होईल पतन. फलंदाज आकाश म्हात्रे बॅक टू द डगआउट.
संजय शेठ पाटील श्री गणेश ट्रान्सपोर्टचे मालक घोट यांच्या वतीने स्पर्धेसाठी इथे 25,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आले, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. एन डी शेठ पाटील बुर्दुल यांच्या वतीने स्पर्धेला 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य आहे आणि विथ 2 स्पोर्ट्स सायकल. एन डी शेठ आपले मनपूर्वक आभार. आणि सन्माननीय कर्णिक शेठ मडवी उसाडणे यांच्या वतीने 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य आहे, त्यांचे मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. हो टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 54 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल, यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल तिथे ड्रॉप झाला आहे. तोपर्यंत 2 धावा होतात कंप्लीट. तिसरी धावाचा प्रयत्न नाहीये, 2च धावा मिळतील आणि पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना साई समर्थ I11 कोण संघानं बनवल्या 24 बॉल वरती तब्बल 56 धावा आणि सेकंड सेशन मध्ये 57 धावसंख्येचं टार्गेट चेस करावं लागेल वाल संघाला. नाणेफेक किती केली जाणार आहे? दोन्ही संघाचे गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा विपक्ष आपण पाहणार आहोत. श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी संघनायक या रुपेश इथे उपस्थित आहेत. देवीचा पाडा नाणेफेक किती केली जाईल? विजय यायचे आपण विजय मात्रे संघनायकांनी यावं. आपल्या नाणेफेक किती केली जाणार आहे? नाणेफेक करण्यासाठी आम्ही गोल्डमॅन दीपक शेठ पाटील तलोजा मस्कोर आणि कमलाकर शेठ पाटील तलोजा मस्कोर या मान्यवरांना आम्ही आमंत्रित करू. मित्रांनो, खरं अर्थ आहे ना, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. यावं दीपक शेठ, कमलाकर शेठ आपण या. रमेश शेठ मडवी यांच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. रुपेश म्हात्रे यांना पाहतो आम्ही. आदर्श खऱ्या दोन्ही खेळाडू आमचे, दोन्ही परम मित्र आहेत, युवी आणि रुपेश. तर दीपक शेठ पाटील गोल्डमॅन आणि कमलाकर शेठ पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक किती केली जाणार आहे. आमचे मुकुंद राजा पाहतो. नाईट स्पर्धा आपल्या बेटीसाठी येईल. 4 षटकांचा सामना असेल. गोल्डमॅन दीपक शेठ पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जात आहे आणि नाणेफेकीचा कौल गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाच्या बाजूने. युवी प्रथमतः आमच्या तिन्ही या मान्यवरांच्या वतीने आणि ऑर्गनायझर रमेश शेठ मडवी यांच्या वतीने शुभेच्छा. नाणेफेक जिंकलेली आहे. लढत आपण पाहतो आमने सामने मैत्रीपूर्ण लढत असेल. काही संघर्ष मैदानामध्ये असेल, लढत मैत्रीपूर्ण होईल नक्कीच. या लढतीमध्ये तुमचा नागझरी आणि देवीचा पाडा यापूर्वी कधी लढत झाली होती? भरपूर वेळा. तर निश्चित स्वरूपात सामना 4 षटकांचा असेल. तुम्ही निर्णय कोणता स्वीकारणार आहात? शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. एकंदरीत जर विचार केला, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ भारतदादा मात्रे नागझरी यांचा तालीममध्ये तयार झालेला संघ आपण पाहतो. 4 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच रुपेश. त्यांनी सांगितलेले आम्ही नागझरी क्रिकेट संघाला कमी धावानं रोखू. तुमचे मनसुबे का असतील? 50 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. यामध्ये खऱ्या अर्थाने माता अतिशय सक्षम उत्तर तुम्ही दिलेलं आहे. पण महत्त्वाची भूमिका सुभाष आणि खऱ्या अर्थाने कोणत्या तुमच्या फलंदाजांवर असेल? योगेश आहे, कुणाल आहे, सुभाष चांगले खेळाडू आहेत आमचे. लढत कशी होईल? दोघांमध्ये फाईट होईल, संघर्षमय संघर्ष तर करण्याचा प्रयत्न करू, जिंकण्याचा 100% देण्याचा प्रयत्न. थँक्यू. त्यासाठी तुम्हाला दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. आमचे दीपक दादा आहेत, कमलाकर शेठ, मुकुंद राजे यांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. तर नाणेफेकीचा कौल गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. फलंदाजीसाठी श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरीला आमंत्रित केलेला आहे. तर सन्माननीय नागझरी क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने 3 धावाने पहिले प्रथमतः दंडित करण्यात आलेला आहे. रुपेश, आमचे समालोचक पाहतो योगेश मडवी, त्यांच्या समवेत आदेश, बाबूशाह सनसनी, मी स्वतः MD गडगे. खऱ्या अर्थाने बाबूशाह जोडलेले आहेत. हेलो हेलो, चलिए डीजे थोड़ा सा इस मॉनिटर का आवाज बढ़ाइए. जो पहले का सेटिंग था वही रखिए. यहाँ पर सामने का मॉनिटर. तो चलिए टारगेट की बात करेंगे. टारगेट देखिए यहाँ से 56 देखिए बात करेंगे. यहाँ पर आप बनाए 57 के टारगेट से. तो देखते हैं ये टारगेट कितना मुश्किल बनता है, कितना आसान बनता है.
हाँ तो चलिए दोनों बैटर चलिए भाई मैदान पर, क्यों देर हो रही है। बाहुबली प्रफुल्ल। तो चलिए टारगेट की बात करेंगे, 57 रनों की टारगेट है। हमारे गोल्डन मैन चेहरा देखिए मंच पर देख सकते हो, दीपक सेठ पाटिल साहब। देखिए क्या टीम मुकाबला, देखिए 2024 की शुरुआत में आया और क्या पटाखों की आतिशबाजी हुई थी फाइनल डे। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे इसी मैदान के ऊपर, देखिए कमलाकर पाटिल साहब, देखिए हम देख सकते हैं इनके बिग शो। हाँ तो चलिए चलेंगे मैच की तरफ। देखिए कमलाकर पाटिल साहब को स्क्रीन पर देख सकते हो गए, आने वाला 20 से लेकर 24 है। और स्वादिष्ट खाना देखिए, जिन्होंने पिछले 3-4 रातों में यहाँ से लोगों को पागल कर दिए खाना खिलाने के साथ साथ, इतना बेहतर टेस्ट था, सामने नॉनवेज भी फेल था भाई। प्रदीप मड़वी साहब और दीपक मड़वी साहब A1 जोड़ी, देखिए स्वादिष्ट खाना, लॉजिस्टिक खाना। देखिए बात करेंगे, हमने तो अभी तक देखे हैं भाई ऑलराउंडर बल्लेबाजी से रन बनाते हैं और गेंदबाजी से, और इनके पास बात करेंगे विकेट भी इन्होंने बनाए हैं। बहुत बढ़िया तैयारी। मंडप डेकोरेशन के ओनर निश्चित रूप से मुझे लगता है अंबानी के बाद इनका ही नंबर आता है। तर स्पर्धेसाठी मित्रांनो ज्यांचं आपल्याला खूप मोठं योगदान इथे प्राप्त झालेलं आहे, भारत सरकार शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे, आदरणीय कार्यरत असणारे सन्माननीय तानाजी मडवी साहेबांचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेकरता आगमन होत आहे आणि त्यांच्या वतीने टू व्हीलर बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहे। शासकीय यंत्रणेच्या दृष्टिकोनातून भारत सरकार इथे ते कार्यरत आहेत। खऱ्या अर्थाने तानाजी मडवी साहेब आपल्या आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही आमदार चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून रमेश शेठ मडवी आणि मित्र परिवाराच्या वतीने आपलं स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। चलिए मैच की तरफ चलेंगे। कहीं देखिए यहाँ पर मेहमान, यहाँ पर मुकुंद दादा राजे, आपका भी स्वागत है निश्चित रूप से। हमारे अनिल पाउसे साहब, देखिए नितलेश है। चलेंगे यहाँ से पटाखों की आतिशबाजी। देखिए गोल्डन मैन मैंने जिक्र किया, तलोजी मजकूर में दीपावली दोबर से देखने को मिला था यहाँ से। अरे चलिए पहला गेंद मिड विकेट पर फील्डर तैनात है यहाँ पर। ओके धन्यवाद डीजे सागर। देखिए रोहिंचन लाजवाब। देखिए इनकी साउंड सिस्टम की बात करेंगे। ग्राउंड देखिए अभी भी भरा हुआ है यहाँ से, क्योंकि देखिए इस टूर्नामेंट में तो हम मोटर बाइक देख सकते हैं, स्पोर्ट्स साइकिल देख सकते हैं। चलिए बात करेंगे 3 ग्रुप में, देखिए एक बाइक है और फाइनल का रन देखिए जोड़ा नहीं जाएगा, इस चीज के ऊपर गौर रखना होगा। और जो अगला मैच खेला जाएगा, नक्जरी टीम को 3 रनों की पेनल्टी मिली है। भारत दादा निवृत्ति दादा मात्रे गुजारिश करना चाहेंगे, आइए मंच पर तशरीफ रखिए। जितनी भी टीम यहाँ पर इस मैदान पर पहुंच रहे हैं ना, हर टीम के देखिए प्रमुख पावने अतिथि से गुजारिश करना चाहेंगे तशरीफ रखिए, टीम के पैकेज ओनर। तो चलेंगे मैच की तरफ यहाँ पर। अरे चलिए भाई, ऊंचाई तो लिए, लंबाई की कमी, फील्डर से गेंद के नीचे पर ओ कैच। ओ मुश्किल बना था भाई। ये देखिए भाई सेलिब्रेशन देखिए बाहर। ओहो चाय से ज्यादा केटली गरम, पम पम। गेंद के ऊपर इथे व्यासपीठावर आपण पाहतो भारत सरकार शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे तानाजी मडवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी टू व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या समवेत तानाजी आदरणीय धनाजी मडवी, शिवाजी मडवी, आमचे ऑर्गनायझर प्रवीणदादा मडवी यांचे बंधू परिवार आहे। आपणा त्रिवेणी संगमचं पुन्हा एकदा आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही सरसे स्वागत करत आहोत। महागुरु सर देखिए बात करेंगे अपनी जिंदगी में, देखिए ये चीज है रमेश सेठ मडवी साहब ने कमाई है। कहती ना दौलत तो भीख मांगने से मिल जाता है, लेकिन इज्जत कमानी पड़ती है। और देखिए मेहमान हम देख सकते हैं। और ये चलिए उसके बाद देखिए और एक बड़ा हिट है, तुन्ना तुन्ना। अरे गेंद कहाँ गया मुन्ना, सरकार गेंद गया मिड विकेट सीमा रेखा के बाहर। चरण
आणि सुवर्ण संधी आहे. संतोष शेठ पाटील माजी सरपंच तलोजा मजकूर आणि गोल्डमॅन दीपक शेठ पाटील यांचे कटआउट्स आहे. ते कटआउट्सला जर फलंदाजाने षटकार हिट केलं 2000 रुपयाचा कॅश प्राइज दीपक शेठ पाटील गोल्डमॅन तलोजा मजकूर यांच्या वतीने दिले जाईल. चलिए महागुरु सर देखिए दिवाली के बाद दिवाली मनाया गया था. ये देखिए और एक टाइमिंग लाजवाब. देखिए फ्लाइटेड चरण जैसे बंदूक से निकलते गोली. डिस्का, 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 डिस्का. रायगढ़ किला देखिए निश्चित रूप से महाराष्ट्र के शान. और इस वाले देखिए आज क्या यस पाटिल देखिए आज क्या बल्लेबाजी की भाई. हम मजाक में इन्हें बुलाते थे छोटा उस्मान, लेकिन उस्मान जो इस मैदान पर नहीं कर सके ये कर गए भाई. ओहो और देखिए एक बार बढ़िया चौका. अब ड्राइव देखिए यहाँ से. इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी. और बिपिन पाव से देखिए बल्लेबाजी कर रहा है. लेवारी 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 लेवारी. इसको देखिए जाकर पहुंच गए यहाँ से 17 रन, जहां पर देखिए 57 का पीछा करना है. रनों की बारिश और एक देखिए बड़ा हिट. तुन्ना तुन्ना. अरे गेंद कहां गया मुन्ना सरकार. गेंद गया पिसारवे गांव. 6 रन. ये आंखें रघुमामांचं आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आमचे अविनाश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे. रघुमामा खऱ्या अर्थाने क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व की जिथे क्रिकेटच्या संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथे रघुमामा यांची दोस्ती. आणि दिलीप दादा पाटील आपले मनपूर्वक स्वागत आहे. रघुमामा या मनपूर्वक स्वागत आहे आपलं. तो चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए 23 रन तक पहुंचे हैं 23. तो अभी भी बात करेंगे जो 57 की टारगेट थी ना वो समीकरण देखिए बदल जाएगा यहां से. अब जीत के लिए देखिए बात करेंगे तो यहां से 18 गेंद 34 की जरूरत है. पहला ओवर का देखिए खेल समाप्त हुआ. और क्या बल्लेबाजी देखिए बिपिन पावसे. हमारे अनिल दादा पावसे देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं, लेकिन बिपिन पावसे देखिए क्योंकि एक लेजेंड खिलाड़ी यहाँ पर. चलिए स्वागत है यहाँ से महागुरु देखिए बात करेंगे रघु मामा निश्चित रूप से. लेकिन इसके साथ साथ देखिए बात करेंगे 18 गेंद बचा है 34 की जरूरत है. अब स्क्रीन पर देख सकते हो बहुत बढ़िया देखिए अपडेट मिलता हुआ यहाँ से. चलिए जल्दी बाजी कीजिए यहाँ पर वक्त ज़्यादा मत लीजिए. पहली गेंद के ऊपर देखिए सिंगल आया था, उसके बाद विकेट गिरा था, लेकिन उसके बाद देखिए यहाँ से अरे चलिए भाई यहाँ से पैडल स्वीप देखिए खड़े खड़े खेलना चाहते थे, यहाँ से थोड़ा सफल साबित हुए थे. तो चलिए बात करेंगे आरती मंडप के डेकोरेशन के ओनर से रघु मामा यहाँ पर तशरीफ रखते हुए. स्वागत है आपका भी दिल की गहराई से. देखिए बात करेंगे रमेश सेठ मड़वी साहब देखिए भाजपा प्रभाग क्रमांक 1 के सर चिकनीस. और उसके साथ देखिए बात करेंगे प्रोपाइटर से श्री गणेश ट्रांसपोर्ट के. ये चलिए भाई उछाल तो लिए हैं और उसके साथ देखिए एफर्ट तो लाजवाब रहा, लेकिन फील्डर थे भाई बन गए दर्शक. यानी घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना. और एक आता हुआ 6 रन. चलिए भाई डीजे मास्टर बता रहे हैं तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है, लेकिन मैं तो यहाँ कहूँगा बल्लेबाजी हो रही है भाई तो चीज बड़ी है मस्त मस्त. क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए यहाँ पर विकेट गिरने के बाद. और एक देखिए स्वीप गैप ढूंढते हुए और एक देखते हैं 1 बाउंस तो लिया है, लेकिन कितना अंदर है कितना बाहर है. यहाँ से 4 रन आता हुआ. और क्या बल्लेबाजी देखिए यहाँ पर रनों की बारिश.
नानाजी दादा मडवी यांच्या वतीने भारत सरकार भारत शासकीय यंत्रणेमध्ये ते कार्यरत आहेत. टू व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आणि त्याचबरोबर वादल बैलाचे मालक एकच नाद बैलगाडा शर्यत चंद्रकांत शेट भोईर तुर्बे यांच्या वतीने इथे टू व्हीलर बाईक पुरस्कृत केल्याबद्दल या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. तो चलिए बात करेंगे यहाँ से टीम का स्कोर देखिए 3-3 33 रन अभी देखिए जीत और हार के बीच में जो फासला है यहाँ से. अरे चलिए फिर से देखिए यहाँ पर स्लो स्वीप देखिए यहाँ से बड़ी आसानी के साथ पैडल स्वीप कहेंगे निश्चित रूप से. महागुरु सर देखिए इसे कहते हैं जय और बिरू की जोड़ी. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय संपूर्ण डोंबिवली तालुक्यामध्ये ज्यांचा सामाजिक दृष्ट्या आदर सन्मान केला जातो भालचंद्र शेठ पाटील साहेबांचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. स्पर्धा ऑर्गनायझर रमेश शेठ मडबी साहेबांच्या वतीने आणि चंद्रकांत शेठ भोईर यांच्या वतीने सन्माननीय भालचंद्र शेठ पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. चलिए 14 गेंद देखिए यहाँ से 22 की जरूरत है. देखिए महागुरु एमडी सर देखिए मुझे तो कभी कभी लगता है भाई आपने मैचुरी स्टॉक को 24 करोड़ दिया, इन्हें 24,000 देकर एक रात के लिए आईपीएल में लेकर जाइए, पूरी हिंदुस्तान हिला देंगे. तो चलिए 14 गेंद बचा है, 22 की जरूरत है. यहाँ से क्राउड भी देखिए एकदम से खचाखच चलेगी. इसे कहते हैं जय और बिरू की जोड़ी और गेंदबाज की कमर तोड़ी, कमर तोड़ बल्लेबाजी. अरे चलिए जहां मर्जी देखिए रन बना रहे हैं भाई. कहते ना जमाना डालडा घी का है, असली नहीं तो कभी कभी नकली भी देखिए खूब चलता हुआ. अथवा और एक 4 रन. डीजे मास्टर यही देखा कि लैला के शादी में लफड़ा हो गया और रन इतना गया कि अब बचाने के लिए बहुत मुश्किल हो गया. 13 गेंद अब 18 की जरूरत है. चलिए इस वक्त देखिए मेहमान देखिए हमारे वीआईपी डाइस में हम देख सकते हैं और ये तो हमारे लिए आईसीसी है, ये तो हमारे लिए बीसीसीआई है. अगर आज ये टेनिस क्रिकेट अंतर्राष्ट्रीय दर्जा दिया जा रहा है और ये चलिए भाई लगातार से रिवर्स स्विच देखिए खेलने जा रहे हैं. यहाँ से स्कोर देखिए 40 तक पहुंचता हुआ. और इस साल देखिए बात करेंगे ना प्रचलित देखिए न्यू यंगस्टर्स वर्ल्ड टीम है. तर सन्माननीय रघुमामा पाटील सिद्धी करवले यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 5,000 तलोज मस्कूर यांच्या वतीने 5,000 रुपयाचं देणगी स्वरूपामध्ये योगदान दिलं. रघुमामा मनपूर्वक आपलं आम्ही आभार व्यक्त करतो. आरती मंडप डेकोरेशनचे ते मालक आहेत, मनपूर्वक आपलं स्वागत. आणि हेमंत पाटील सिद्धी करवले यांचा सन्मान इथे केला जाईल. हेमंत दादा या, एकच वादा हेमंत दादा यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. हेमंत दादांचा येतोची सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. हेमंत दादांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. तो चलिए महागुरु सर बात करेंगे 12 गेंद 17 की जरूरत है. टीम का स्कोर देखिए 40 तक पहुंचा है. चलते एक बार सम्मान बॉक्स की तरफ. तर इथे हेमंत पाटील यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. यानंतरचा सन्मान असेल अनिल पावशे नितलस आणि अनिल काठे नितलस या दोन्ही व्यक्तिमत्वांनी यावं. दोघांचाही येतोची सन्मान श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने केलं जाईल. अनिल पावशे अनिल काठे. ओ टू बाबूशा. हाँ तो चलिए बहुत बढ़िया देखिए सम्मान चलता हुआ यहाँ से. मेहमानों की देखिए यहाँ से तादाद देखने को मिलता हुआ. और यही तो बात की भाई रमेश सेठ मडवी साहब देखिए बात करेंगे. कहते ना प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बुझे और दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके. आज समाज के क्षेत्र में देखिए कदम रखने के साथ साथ है टेनिस क्रिकेट की दुनिया में एक दमदार आयोजक है. आज देखिए कहते ना दोस्ती रिश्ता वादा आज कहीं देखिए अतिथि मान्य पर हम देख सकते हैं एक दिल से देखिए दिल जोड़ रहे हैं यहाँ से. और जहाँ पर देखिए बहुत बड़ा सम्मान चलता हुआ हम पहली नाइट से देखते आ रहे हैं. आज टूर्नामेंट का आखिरी नाइट है, अंतिम समय में आकर पहुंच गए. और ये चलिए भाई लेट कट खेला भाई यहाँ पर. क्या बढ़िया, इस बार ताकत नहीं थी, इस बार थी नजाकत है. कहते ना सरसों मांगोगे तो तेल देंगे, विकेट मांगोगे तो लेट कट खेल देंगे.
धावाची गरज आहे. 11 गेंद 13 की जरूरत है. सटम पुल पावरफुल और सक्सेसफुल. देखिए यहां से मैं तेरी मैना तू मेरा तोता. अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा. यहाँ पर अच्छी बल्लेबाजी देखिए. से पहला विकेट देखिए दूसरी गेंद पर गिरा था. उसके बाद देखिए विकेट की तलाश से 50 रन. टीम का अर्धशतक पूरा होता हुआ. एक साझेदारी की जरूरत थी. जैसे कहते ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम. अब देखिए एक सफलता की जरूरत है ये साझेदारी तोड़ने के लिए. 10 गेंद पर देखिए प्रयास को लिए 28 रन. विपिन पाउ से देखिए 4 गेंद पर 22 रन. ओहो क्या कमाल की बल्लेबाजी. जय और बीरू की जोड़ी. गेंदबाज की कमर तोड़ी. हल्के हाथों से खेले भाई. और इस बार देखिए दिल नहीं चुराए भाई. दूसरा रन चुरा लिए. 2 रनों के साथ देखिए और आसान बनता हुआ यहां से. स्कोर देखिए 52 52 रन से. अभी भी देखिए 8 गेंद जीत के लिए 5 की जरूरत है. 8-5 समीकरण 57 के टारगेट देखिए यहां से सुरक्षित नहीं दिखाई दिया. यहां से अंदाजा लगा सकते हो कि कोई भी टारगेट आसान नहीं. और इसके बाद देखिए वाइड का इजाफा. सचिन कडू सर और उनके साथ देखिए बात करेंगे. सुनील टांडेल सर और उनके साथ है मनोज पवार सर है. 3 अंपायर ने देखिए बहुत बढ़िया काम किए हैं. क्राउड देखिए अभी से जागा हुआ. यहां से जानते हैं आगे निकले. यहां पर तेजी से भागेंगे भाई. पहला रन कंप्लीट करेंगे और पहली रन के साथ साथ खामोश रहते हुए. क्या बढ़िया देखिए यंगस्टर वाल टीम की तारीफ करना चाहूंगा. पालेश्वरी की नाइट लीजिए. एमआईडीसी विभाग में आकर से देवी चावड़ा नाइट लीजिए. राज देखिए सिद्धि करोले यहाँ पर हमदर्द ट्रॉफी में क्या लाजवाब प्रदर्शन किए. मैं ये नहीं कहना चाहूंगा कि साई समर्थ I11 से कौन टीम ने खराब खेले हैं. उन्होंने भी बहुत बढ़िया क्रिकेट खेले हैं. लेकिन यहाँ से बहुत बड़ी दर्द लेकर जाएंगे. सुपर 12 का मैच एक ऐसा रहता है ना कहते हैं ना जहां अपना सपना तोड़ जाता है. सुपर 6 में पहुंचेंगे तो प्राइज नंबर आ जाती है. सुपर 6 ना ये सुपर 6 का मैच है. अच्छी बात है नंबर तो लेकर जाएंगे. लेकिन कहते हैं ना फाइनल तक पहुंचना और फाइनल पर चैंपियन होना उसका मजा कुछ अलग रहता है. अब देखिए यहां से ये दोनों बैटर ने यहां पर क्या कमाल के बल्लेबाजी के. वाड़ा चलिए यहां पर मैच को फिनिश करते हुए. स्क्रीन पर देखिए 58 दिखा रहे हैं. थोड़ा कैलकुलेशन करके लीजिए. स्कोरर के पास 57. हा दिलीप दादा थांबाच्या बघा. दिलीप तुम्ही तिन्ही व्यक्ती महत्वाने या. इथे सन्मान केला जाईल. मैच फिनिश या आणि तो चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच की बात करेंगे. यहाँ पर मैच की बात करेंगे. यंगस्टर वर्ल्ड टीम ने मुकाबला जीता है. तर आताच्या प्रेक्षणीय लढतीमध्ये इथे वाल क्रिकेट संघाने निश्चित स्वरूपात I11 क्रिकेट संघ कोण क्रिकेट संघावर मात करून